22 तारखेला केळघरमध्ये कृती समितीचा मेळावा पार पडला। त्या मेळाव्यामध्ये बऱ्याचशा मान्यवर मंडळांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। खऱ्या अर्थानं कृती समितीचे जे प्रमुख सगळे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं मला एक विनंती करायची। नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। कृती समितीचा प्रमुख अजेंडा हे बोंडारवाडी धरण बांधणे हा होता, परंतु या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर त्या कृती समितीचे बरेचसे प्रमुख पदाधिकारी, मुंबईचे निमंत्रक, महिला निमंत्रक आणि आपल्या बोंडारवाडी कृती समितीचे जे काही प्रमुख आणि त्यांच्याबरोबर असणारी बरीचशी मंडळी, मी सगळे म्हणत नाही, बरीचशी मंडळी यांनी ही कृती समिती जणू काही शिवसेना पुरस्कृत आहे अशा पद्धतीने कामकाज करायला सुरुवात केली। निवडणुकीच्या माध्यमातून बघितलं तर त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते। त्यांना मागून प्रॉम्प्टिंग करून भाषण करायला भाग पाडलं। त्याच्यामध्ये शिंदे साहेब म्हटले, बोंडारवाडी धरणासंदर्भात जे काही अडथळे आहेत ते अडथळे मी दूर करेन। सगळे आमचे मुंबईला राहणारे जे काही तरुण सहकारी मित्र आहेत त्यांची माथी भडकवण्याचं काम मुंबईच्या काही समन्वयक मंडळींनी त्या ठिकाणी केलं की या धरणासाठी जाणून बुजून आम्हा मंडळींचा विरोध आहे आणि तो विरोध जर जुगारायचा असेल, बाजूला करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे। तोच विषय गावाकडे महिला समन्वयक आहेत काही, त्या समन्वयकानं गाव टू गाव, वाडी टू वाडी, वस्ती टू वस्ती आणि सगळ्या महिलांना पिंजून काढलं। हीच शेवटची संधी आहे की त्या धरणाच्या संदर्भातला अडथळा दूर करण्याची। आणि ज्या आता महिला जिल्हा परिषद सदस्य निवडून आले त्यांचे पती आहेत आदरणीय एकनाथ उंबळे साहेब, यांचा सत्कार हा भुतेघर गावाने घेतला आणि धरणाची रेषा भुतेघरमध्ये होती। आतापर्यंत तुम्ही सांगताय की या धरणाला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महाराज साहेबांचा विरोध आहे। या धरणाच्या ट्रायल पीटसाठी सुद्धा निधी मंजूर करून आणण्यामध्ये जसं स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेबांचं योगदान आहे तसंच आदरणीय महाराज साहेबांचं सुद्धा योगदान या धरणाच्या संदर्भात आतापर्यंतच्या लढ्याला आहे। आणि ही सगळी मंडळी जणू काही शिवसेनेच्या दावणीला बांधली गेली का काय याची कल्पना ही डॉक्टर भारत पाटणकर साहेबांना नसावी कदाचित। कारण मी बघितलं तरी सगळी मंडळी त्या राजकारणानं प्रेरित होऊन आता नाही तर कधीच नाही अशा पद्धतीनं काम करत होती। पुण्यामध्ये मेळावा झाला, त्या पुण्याच्या मेळाव्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेंद्र मोकाशी साहेबांचं नाव टाकण्यात आलं। कदाचित त्यांची परवानगी या गोष्टीला नसावी, असेल का नाही मला माहित नाही, ते मेळाव्याला नव्हते, परंतु इथपर्यंत या सगळ्या मंडळींची मजल गेली। काल परवा एक मला व्हिडिओ मिळाला, त्या व्हिडिओमध्ये आम्ही धरणग्रह म्हणजे कृती समितीचा हिसका या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवला अशा पद्धतीचं वक्तव्य एक जबाबदार पदाधिकाऱ्यानं केलेलं आहे। तसा व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहे। माझी एकच विनंती आहे, निवडणुकीमध्ये पराभूत होणं, कोणी निवडून येणं हा विषय याच्यामध्ये नाहीये। मला या धरणाच्या प्रक्रियेमध्ये राजकारण आणायचं नाही, परंतु ज्या आमच्या नेत्यांनी आदरणीय महाराज साहेबांनी या धरणासाठी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे, करत आहेत आणि भविष्यात सुद्धा करत राहतील। परंतु निवडणुकीचा या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लोकांना वेठीस धरून परत आता तुम्ही आंदोलनाची भाषा करताय। निवडणुकीला पावणे दोन महिने झाले। पावणे 2 महिन्यापूर्वी तुम्ही मुंबईच्या माझ्या तरुण सहकाऱ्यांना, गावच्या माझ्या माता भगिनींना त्यांची माथी फिरवण्याचं काम राजकारण्यांनी करू देत, पण कृती समितीतले जे प्रमुख पदाधिकारी आहेत यांनी केलं। मग आता तुम्ही लोकांना वेठीस का धरताय? तुम्ही प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेबांकडे जावा, त्यांनी सांगितले मी सगळे अडथळे दूर करतो। बरं, धरण बोंडारवाडीमध्ये होते, आता तर आपली रेषा वायटे आणि भुतेघरच्या बॉर्डरवर येते। त्या गावाने तुम्हाला निमंत्रित केलं, त्या ठिकाणी तुम्हाला भरभरून मतदान केलं, तुमचा सत्कार त्या गावाने केला, पण तुम्ही आजपर्यंत त्या गावात गेला का नाही? तुम्ही जावा ना, त्या लोकांना समजावा आम्ही कुणी लोकांनी प्रयत्न केले का नाही हे तालुक्यातल्या आणि त्या सगळ्या लोकांना माहिती आहे। लोकांमध्ये कायमस्वरूपी संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जावा, त्या लोकांना कन्व्हिन्स करा, किंवा ज्या माझ्या मुंबईच्या तरुण सहकाऱ्यांना, पुण्याच्या तरुण सहकाऱ्यांना आणि महिलांना किंवा आपल्या विभागात खास करून केळघर विभागामध्ये किंवा 54 गावातल्या जनतेला तुम्ही जे निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलंय ते आश्वासनाची पूर्तता करा। तुम्ही पुढे लागा, आम्ही तुमच्यासोबत होतो, आहे, भविष्यात सुद्धा आहे।
मग आता तुम्ही लोकांना घेऊन त्यांना वेठीस धरून परत परत आंदोलनाची भाषा करताय. मी सगळ्यांची भाषणं ऐकली. म्हणजे आश्चर्याची बाब आहे, ज्यावेळेला निवडणूक होती त्यावेळेला कृती समितीचे तुम्ही प्रमुख पदाधिकारी आहात. आता तुम्ही मला बेजबाबदारपणे वक्तव्य करू नका. माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे फोटो आहे. तुम्ही सांगा कधी दाखवायचे, कशा पद्धतीने दाखवायचं, कोण काय बोललं, कोण कोणाबरोबर होतं. आम्हाला राजकारणामध्ये जायचं नाही. धरणाच्या माध्यमामध्ये स्वर्गीय विजयरावजी मोकाशी साहेबांसह संपूर्ण चोपणगावचं जे भोंडारवाडी धरणाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासंदर्भात आता इम्प्लिमेंटेशन होणं गरजेची गोष्ट आहे. पंचायत समिती तुमच्या विभागात तुम्ही लोकांना खोटं बोलून निवडून आणला. जिल्हा परिषद सदस्य आता तुम्ही आहात, कृती समितीचा आहे मी तर म्हणे. आणि हे सगळं असताना तुमच्या ताब्यात आता सत्ता, तुम्ही सत्तेत आहात. म्हणजे अगदी मागच्या वेळेला तर आदरणीय शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब तर मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही आहेच ना, आमच्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. तुम्ही काय काय प्रयत्न केले हे एकदा जनतेला कळू देत. आता ज्यावेळेला तुम्ही निवडणूक संपली, निवडून आला तुम्ही, आता चकार शब्द त्या मेळाव्यामध्ये कोणी बोलायला तयार नाही. आता परत आंदोलन उभारायचं. चोपणगावातनं कोण कोण येणार, किती लोक येणार, सगळी गेली पाहिजे. लोकांनी आंदोलन सुद्धा करू द्या, आमचं काही मत नाही. आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सगळ्या जनतेच्या बरोबर सहभागी होणार आहोत. परंतु जे कृती समितीनं गलिच्छ राजकारण केलं या निवडणुकीच्या मध्ये, खोटं नाटं लोकांना सांगून त्यांची माती भडकवली, त्याच्यावर सुद्धा आमचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. परंतु तुम्ही जसं त्या निवडणुकीमध्ये पुढे लागला, ज्या पद्धतीनं तुम्ही त्या निवडणुकीमध्ये कृती समितीला वेठीस धरून लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, आता तुम्ही पुढाकार घेऊन हे धरण कृपा करून या चोपण गावाच्या विकासासाठी तुम्ही मंजूर करण्यासाठी प्रमुख भूमिका निभवावी. फक्त आंदोलन करू, आंदोलन करू, आंदोलन करू याच्यापेक्षा कुठेतरी हा लढा पुढे सरकावा. तुम्ही आता निवडणुकीमध्ये पदाधिकारी झालाय, त्या पदाधिकारी म्हणून आपण काहीतरी काम करावं आणि कृती समिती त्यांच्या बरोबर आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण लोकांच्या पुढे जावं. त्या 3 गावांना तुम्ही भेटावं, त्यांना कन्व्हिन्स करावं. आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराजसाहेबांनी बोंडरवाडीमध्ये गेले, तिथं त्यांची बैठक घेतली. आपण वायटे आणि भुतेघरमध्ये त्या 3 गावांची बैठक घेतली. इथं प्रशासकीय कार्यालयामध्ये त्या प्रमुख अधिकाऱ्यांची तुमच्या सगळ्यांच्या सोबत बैठक घेतली. परंतु निवडणुका आल्या की दरवेळेला तुम्ही कोणाबरोबर आहात हे खऱ्या अर्थानं माझी जावली तालुक्यातल्या, खास करून चोपण गावातल्या जनतेला विनंती आहे. जे जे तुमच्याकडे बोंडारवाडी धरणाचा अजेंडा घेऊन आले होते, माझे मुंबईकर असतील, पुणेकर असतील आणि सगळ्या माता भगिनी किंवा आमची केळगर विभागातली किंवा चोपण गावातली जनता असेल, या सगळ्या जनतेला माझे हात जोडून एक नम्रतेची विनंती, माझं जाहीर आव्हान आहे. जे या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे पुढे आले होते, निवडणूक संपल्या संपल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मी मार्गी लावतो. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन या लोकांना एकदा विचारा की तुम्ही या धरणासाठी आता निवडून येऊन जवळ 1.5-2 महिने झाले, काय काम केलं. आता फक्त आंदोलन आंदोलन आंदोलन. याच्या पुढं एकनाथ शिंदे साहेब तर म्हटले होते निवडणूक झाल्या झाल्या हा विषय मी मार्गी लावणार. तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, खास करून कृती समितीला आणि माझ्या जावली तालुक्यातल्या एका चोपण गावातल्या जनतेला, की आपण यांना प्रश्न विचारा की बाबा रे, हा धरणाचा प्रश्न आपण कधी मार्गी लावणार आहात. आम्ही तर आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय, परंतु जाणून बुजून आम्हाला या धरणामध्ये विलन ठरवण्यात आलं. आणि तुम्ही आता निवडून आलाय, तुम्हाला आता लोकांनी संधी दिली आहे, तर तुम्ही या धरणाच्या आता ह्याच्या मंजुरीसाठी किंवा ट्रायल पीरियडसाठी तुम्ही काय प्रयत्न केले या 1.5-2 महिन्यामध्ये आणि याच्या पुढे काय प्रयत्न करणार आहात हे एकदा जनतेला कळू दे ना. एक चकार शब्द सुद्धा याच्याविषयी कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये बोलले नाहीत. मला याच्यामध्ये आश्चर्य वाटतंय. अध्यक्ष म्हटले काहींनी या धरणासाठी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आम्ही कुठेही या निवडणुकीमध्ये गेलो नाही. हे कुठे गेलो का नाही हे केळगर विभागातल्या खास करून जिल्हा परिषदेच्या कुटुंबी गटातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. माझं जनतेला आव्हान आहे. म्हणजे अगदी महिला समन्वयक पण म्हटल्या आम्ही महिला कोठ्याही कमी पडणार नाही. अरे, निवडणुकीमध्ये मतं मागायला तुम्हीच पुढे होता एका पार्टीच्या वतीनं, त्याला तुम्ही सगळी मंडळी विसरला होता. तुम्ही कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी आहात. ह्या धरणामध्ये किंवा या गोष्टीमध्ये भविष्यात राजकारण येऊ नये मुद्दा म्हणून फक्त हे एवढं सगळ्या जनतेला माहीत व्हावं, जनतेला कळावं, एवढ्यासाठी आज मी हा खुलासा देतोय की तुम्ही कृपा करून हा धरणाचा विषय जसा निवडणुकीमध्ये लावून धरला होता, आता निवडणूक संपल्यावर मूग गिळून कृती समिती असेल किंवा जे काय आता पदाधिकारी झालेत ती सगळी मंडळी मूग गिळून गप्प आहे. त्यापेक्षा तुम्ही हा विषय पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे. आणि खास करून मुंबईची तरुण मंडळी की ज्यांनी भरभरून त्यांच्यावर विश्वास ठेवला, म्हणजे जी काम करत होती
त्यांचा विषय बाजूला करून ज्यांनी काहीही केलं नाही त्यांना एकदा तरी प्रश्न तुम्ही सगळ्या मंडळींनी विचारला पाहिजे. खास करून मुंबईकर, पुणेकर आणि सगळे 54 गावातले, खास करून केळगाव विभागातल्या सगळ्या जनतेला माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, ह्यांना एकदा विचारा की तुम्ही ठीक आहे त्याच्या अगोदरच्या कोणी केलं नाही केलं ते सगळ्या जनतेला माहिती आहे, पण आत्ता तुम्ही निवडून आल्यानंतर या धरणासाठी काय केलं, का इथून पुढे फक्त आंदोलन म्हणून खेळणार आहात का धरणाचा प्रश्न मार्गी लावणार आहात, हे या केळगाव विभागातल्या आणि 54 गावातल्या जनतेला कळू द्या. धन्यवाद.